ठिकाणी आता नगर परिषदेची निवडणूक आहे, त्या दृष्टीने चोपडा शहरमध्ये ज्या काही निवडणुका पार पडणार आहेत त्या अनुषंगाने आरोव यांच्याबरोबरती आज स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्र यांची आज पाहणी केली. काही त्याच्यामध्ये लॅक्युनाज आहेत का, काही सुधारणेची गरज आहे का, सर्वच दृष्टीने सुरक्षेची पाहणी आज करण्यात आली. तसेच बंदोबस्ताची काय आखणी करायची आहे या संदर्भाने देखील चर्चा झालेली आहे व येणाऱ्या काही दिवसात आता जी परिषदेची निवडणूक होणार आहे ती कशी शांततेने पार पाडेल यासाठी प्रशासन हे प्रयत्नशील. कायदा व सुव्यवस्था त्या संदर्भात आपण त्या अधिकाऱ्यांना सूचना वगैरे दिलेल्या आहे. काही वाहतुकीच्या दृष्टीने आहेत किंवा कुठे कुठे काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आहेत का, कशाप्रमाणे बंदोबस्त लावायचा आहे या दृष्टीने आज जे अधिकारी आहेत तिथले त्यांच्याशी चर्चा केली. संवेदनशील जे एरिया आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त संदर्भात काय नियोजन आहे? संवेदनशील ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण नॉर्म्सप्रमाणे असतो त्याप्रमाणे आमचा बंदोबस्त राहणार आहे. आमची पेट्रोलिंग आहे, आमचं लक्ष त्या ठिकाणी आहे. काही गोपनीय बातमीदार किंवा हे यांच्या मार्फतीने ते व्यवस्थित लक्ष ठेवून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही हे याच्यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर आहे. मॅडम, या संदर्भात आपण काय आव्हान करू इच्छिता मतदारांना आणि नागरिकांना? मी आज एवढंच हे करेल की लोकशाहीमध्ये हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. सगळ्यांनी बाहेर पडा, मतदान करा आणि चांगलं वातावरण राहील, कायदा सुव्यवस्थेचं वातावरण राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तुमच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच आहोत.